नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर मी आज बनवत आहे तिळाचे लाडू. हे मी तीळ घेऊन आलेली आहे. 1 किलो तीळ आणले तर 1 किलो तिळासाठी 1 किलो गूळ घ्यायचा आणि तो पण आपल्याला चिक्कीचा गूळ घेऊन असा बारीक कट करून घ्यायचा आहे. आपल्याला किसून घ्यायचा किंवा कापून घ्यायचा. आणि त्यासाठी आपल्याला एक जायफळ लागणार आहे. एक जायफळ जरा कमी घालायचं, अर्ध जायफळ घालते मी. आणि वेलची पावडर लागणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. हे अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर अर्धा किलोचं कूट लागणार आहे. जसा कूट लागेल त्याप्रमाणे आपण घालूया. मी शेंगदाण्याचं कूट बनवूनच ठेवलं आहे. तर आता मी सर्वप्रथम आहे ना आपण हे तीळ भाजून घेऊया. तर मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई तापून घेतल्याने आता आपल्याला थोडे असे तीळ टाकून आहे ना भाजून घ्यायचे. जास्त तीळ टाकायचे नाही, थोडे टाकून भाजायचे. तडतड आवाज आला का आपल्याला काढून घ्यायचे. हे बघा, असे तडतडायला लागले का आपल्याला काढून घ्यायचे. बारीक गॅसवर भाजायचे. तर माझी कढई जास्त तापलेली होती, अगदी बारीक गॅस केलेला आहे. त्याच्यावर आता हे तीळ असे चांगले भाजून घेते. बघा तर मैत्रिणींनो, आपले तीळ आता असे भाजून झालेले आहेत. आणि आता मी पातेलं ठेवलं आहे गरम करायला. त्यामध्ये ना आता गरम झाल्याच्या नंतर थोडं तूप टाकणार मी. आणि हा आपला जो चिरलेला गूळ आहे हा टाकणार. तर आता थोडंसं आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया. तूप टाकलं आहे मी. आता गूळ बघा, गूळ टाकलं आहे ना. आता आपण ह्याच्यामध्ये चांगला वितळून घेऊया गूळ. गुळाचा आपल्याला पाक करायचा आहे. आणि हा चिक्कीचा गूळ असल्यामुळे लगेच त्याचा पाक होतो, जास्त काय शिजवायला लागत नाही. आता हा जरासे मी त्याला उकळी आल्याच्या नंतर मी टाकणार आधी. आता हा मी गूळ आहे ना चांगला त्याच्यात तुपामध्ये विरघळून घेते. हे बघा, गुळाला आहे ना आता आपला पाक चांगला झाला आहे. चांगली उकळी येऊन द्यायची अशी. गूळ आपला शिजवून घ्यायचं चांगला. आपण 2-3 चमचे तूप टाकले, त्याप्रमाणे 2-3 चमचे तूप टाकायचं आणि असं चांगला शिजवून घ्यायचा. आता आपल्याला आहे ना ही वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे ही टाकून घेऊया. आता आपण गॅस मी बारीक केलेला आहे आणि ही पावडर आता टाकून घेऊया आणि ही पण चांगली अशी मिक्स करून घेऊया. आता ही आपली मिक्स झाली आहे करून. आता आपण हे जे तीळ आहे ना भाजलेले ते टाकून घेऊया. आणि मी हे बघा शेंगदाण्याचं कूट पण केलेलं आहे ना. 1 किलोला 1 किलो गूळ आणि अर्धा किलोला कमी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी. आता हा आपण टाकून घेऊया. आता हे आपण चांगलं असं मिक्स करून घेतो आहे. हे बघा, ते गूळ उडेल, जरा हळूच करा कारण की गुळाचा चटका खूप लागतो. असं छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा तर मैत्रिणींनो, आता आपण आहे ना चांगलं हे मिक्स करून घेतलं आहे सारण. आणि आता मी गॅस बंद करते. आपल्याला शेंगदाण्याचं कूट आहे ना जरा जाडसरच हवं आहे, बारीक नाही करायचं. आता मी गॅस बंद केला आहे. आता सगळं खाली मिक्स करून घेते आणि आता आपण लाडू बांधायला घेऊया. आधी आपण आहे ना थोडंसं तुपाचा हात लावून घेऊया कारण की हे गरम असतं ना. थोडंसं गरमच हे लाडू वळावे लागतात आपल्याला. हे बघा, असं घ्यायचं. लगेच वळतात कारण की हा चिक्कीचा गूळ असल्यामुळं ह्याला जास्त वळायला काय मेहनत लागत नाही. इतकंच का ते गरम घ्यावं लागतं. फटाफट होऊन जातात. अशा आपले लाडू तर मस्त असे. आपल्याला कडक पाहिजे असेल तर खूप कडक पाक करावा लागतो. आता आमच्या घरात सॉफ्ट लागतात ना म्हणून मी जास्त कडक पाक नाही केला. आणि आता हे लाडू मी वळून घेते सगळे. असे छोटे लाडू हे वळायचे. आता 14 तारखेला मकर संक्रांत आहे ना, तर मग मी म्हटलं चला आता लाडू करून घेऊया. एक आवरून घ्यायचं, लाडू करायचं. आणि परत अजून आता सुगड सगळं उद्या मार्केटमध्ये जाऊन ते पण सामान घेऊन यायचं. परत भोगीची भाजीचं सगळं सामान घेऊन यायचं. तर मी आज वेळ होता मला म्हणून म्हटलं चल आता तिळाचे लाडू करून घेते.
तर बघा तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अगदी झटपट होणारे लाडू येथे काय फक्त तीळ भाजायचे आणि चिक्कीचा गूळ घेतला तो थोडासा पाक करून त्याच्यामध्ये तीळ भाजलेले टाकायचे आणि थोडंसं असं कोमट असलेलंच आपल्याला वळायला घ्यायचं सारण. हे बघा. बघा तर मैत्रिणींनो, आता आपले लाडू तयार झालेले आहेत आणि छान असे लाडू तयार झालेत. ह्यावेळेस मी पॉलिशचे तीळ आणले. प्रत्येक वेळेस मी पॉलिशचे नाही आणत. ह्याच वेळेला डीमार्टमधून मी पॉलिशचे तीळ घेऊन आलेली. आधी ते बोललं मम्मी ह्या तिळाचे एकदा लाडू बनवून बघ, म्हणून मी हे तीळ घेऊन आले. तर बघा तुम्हाला चे लाडू कसे वाटतात, ते आवडले तर नक्कीच सांगा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.